नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करत आहे. आजच्या ठळक बातम्या. राष्ट्रीय सागरी मत्स्य व्यवसाय जनगणनेचा मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ. स्थिर हवामान नसल्याने आंबा बागायतदार चिंतेत. मुरुड जंजिरा नगर परिषद हद्दीत शिवसृष्टी प्रकल्पाचे भूमिपूजन. संगमेश्वर बस स्थानकाचे काम अपूर्ण मात्र उद्घाटन उरकले. भारताच्या रणरागिणींनी इतिहास घडवला, खेडमध्ये जल्लोष. भारतातील सागरी मत्स्य व्यवसाय क्षेत्र अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय सागरी मत्स्य व्यवसाय जनगणना 2025ला आज औपचारिक सुरुवात झाली. मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मंत्रालय मुंबई येथे या जनगणनेचा शुभारंभ करण्यात आला. ही देशातील 5वी सागरी मत्स्य जनगणना असून ती 3 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर 2025 दरम्यान पार पडणार आहे. केंद्रीय सागरी मत्स्यिकी संशोधन संस्था आणि मत्स्य व्यवसाय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबवली जात आहे. मागील 3 दिवसांपासून चिपळूणसह कोकणात रिमझिम पावसाचं वातावरण कायम असून दुपारपासून पावसाने जोर धरला. या अनियमित हवामानामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे. अजून महिनाभरात आंबा पिकाला मोहर येणार असताना या काळात थंड आणि कोरडं हवामान आवश्यक असतं. मात्र सध्या सुरू असलेला ओलसर आणि दमट वातावरणाचा खेळ आंबा झाडांसाठी घातक ठरू शकतो. पावसाचा हा अतिरेक आणि आर्द्रता मोहरावर बुरशी व रोगांचा प्रादुर्भाव वाढवू शकते, ज्यामुळे उत्पादनावर थेट परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे बागायतदार हवामानातील स्थैर्यासाठी आणि सूर्यप्रकाशासाठी प्रतीक्षा करत आहेत. कारण हा पाऊस वेळेत थांबला नाही तर यंदाच्या आंबा हंगामावर त्याची छाया पडू शकते. मुरुड येथे मुरुड जंजिरा नगर परिषद हद्दीतील शिवसृष्टी उद्यान विकास प्रकल्पाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. याप्रसंगी शिवप्रेमी शासकीय अधिकारी वर्ग, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या रूपाने खऱ्या अर्थाने रयतेचं राज्य निर्माण करत लोककल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्श आपल्या सर्वांना घालून दिला. स्वराज्याची राजधानी रायगडचा किल्ला युनेस्कोच्या यादीत समाविष्ट करण्यात यावा यासाठी मी वेळोवेळी पाठपुरावा केला. तसेच या विषयाची मांडणी देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत लोकसभेतही वारंवार केली. त्याचेच एक प्रकारचे फलित म्हणून काही काळापूर्वी युनेस्को वारसा यादीत रायगड किल्ल्याचा झालेला समावेश ही माझ्यासह सर्वांसाठीच अतिशय अभिमानास्पद बाब असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले. नुकतेच संगमेश्वर बस स्थानकाचा लोकार्पण सोहळा पार पडला. मात्र या स्थानकात प्रवाशांसाठी बांधलेले उपहारगृह हिरकणी कक्ष आजही बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होते. या ठिकाणी पोलीस चौकीसाठी देखील स्वतंत्र रूम उपलब्ध करून देण्यात आली आहे, मात्र तीही बंदिवासात असल्याचे दिसते. या ठिकाणच्या गटाराचे आणि पूर्ण कंपाऊंड वॉल अद्यापही झालेली नाही. या स्थानकाच्या आवारात गेली कित्येक वर्ष असलेल्या स्टॉलधारकांची अद्याप कोणतीही व्यवस्था केलेली नसल्याने तेही प्रतीक्षेत आहेत. अशी अनेक कामे अर्धवट असताना या स्थानकाचा लोकार्पण सोहळा घाट निव्वळ आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून घातल्याचे बोलले जाते. हॅलो, हा फडके नमस्कार. विचारे बोलते पत्रकार. बोला नमस्कार. ते संगमेश्वर आपलं लोकार्पण झाला सोहळा. होय, पण ते हिरकणी पण कक्ष बंद आणि उपहारगृह पण बंदच आहे. नाही आता ताब्यात दिले नाही, आताच चावी दिली नाही मला. हा, आजच चावी दिली नाही. ते काल लोकार्पण झाल्यानंतर मग चावी देणार ना ते आम्हाला. अच्छा. आणि हिरकणीची आपल्याकडे चावी असते की महत्वाचं काय माहितीये काय, हिरकणीत कोणी जाऊन आतमध्ये बसून काही उपद्व्याप करू शकतात. ज्याला गरज आहे ना त्यांनी ती इथून चावी घेऊन जायची. अच्छा. ते काय दरवाजा उघडून ठेवलात ना तर वाटेल ते उपद्व्याप करतील. तुम्हाला माहितीये काय लोक करतील ती, लक्षात. म्हणून ते उघडून ठेवत नाही. आता आलो स्टेशन इथे स्टँडला आलो. हा, बघितलं सगळं बंदच आहे म्हटलं. नाही ह्याला आज चावी द्यायला सांगितलं नाही त्यांनी, कारण त्यांचं सगळं काम करायचंय ना.
कॅन्टीन वाल्यांचं. तर पोलीस चौकीचे पण कोण का आवाज कोण बसलेले नाही, कोण नाही कोण सुद्धा नाही, पोलीस चौकीचे पण नाही. ते कुठे येतात इकडे आपल्याकडं. नाही, त्याला आता कधी आहे हवे म्हणतात असेल त्यावेळेस फक्त सीझनलाच येणार होते. तर त्यावेळेला काही व्यवस्था नव्हती, आता व्यवस्था आहे ना आपल्याकडे. म्हणून म्हटलं ते सीझनलाच येणार होते. आपल्याकडे काय रेग्युलर येणार नाही. आणि ज्याला चावी हवी ना त्यांनी घेऊन जायची इथून. काय अडचणीचा विषय नाही. कारण काय होतंय की त्याचे उपद्रव पण काय काय लोकांना वेगवेगळे करतात. त्या याच्या अपुर आहे ना अजून. नाही आता नाही काय राहिलेलं, म्हणजे आता गटर राहिलंय समोरचं, कंपाऊंड आहे, कंपाऊंड एक आहे पुढचं फक्त. आणि ते पोल बसवायचे, 3 पोल बसवायचे, तेवढंच. आणि यांचं काय म्हणजे आपले पहिले गायक जे आहेत स्टॉलवाले त्यांना 1 तारखेपासून म्हणजे आजपासून म्हणजे उद्या का परवा त्या मॅडम येतील, त्या इकडे शिफ्ट करायचं सगळं सांगतील ते. कुठे या बाजूला या भिंतीकडे आपल्या संरक्षण भिंतीकडे असं तिकडे ते सगळे गायक आले होतील. आणि मग तिकडचं गटर काढून तयार होईल मग ते. ओके, धन्यवाद. महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला 90 ऐतिहासिक विजय मिळवला. विश्वचषकावर भारतीय तिरंगा अभिमानाने झळकवला, याचा आनंद गगनात मावेन असा होता. संपूर्ण देशात आपल्या भारतीय मुलींचे कौतुक झाले. या विजयाचा जल्लोष खेड शहरात भारतीय जनता पार्टीतर्फे साजरा करण्यात आला. याच आनंदाच्या वातावरणामध्ये खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली व भारतीय जनता पार्टी खेड यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मोठ्या आतिषबाजी करत आनंद व्यक्त करण्यात आला. भारतीय महिला संघाला सदिच्छा देण्यात आला. या प्रसंगी भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस मिलिंद उर्फ दादू नांदगावकर, रहीम सहीबुले, भालचंद्र उर्फ नंदू साळवी, रवींद्र नांदगावकर, सर्वेश पवार आदी उपस्थित होते. 1983चा जसा पुरुषांनी वर्ल्ड कप जिंकला होता तसाच आनंद आज 2025ला भारतीय महिलांनी हा जो वर्ल्ड कप जिंकलेला ICCचा वर्ल्ड कप, याचा सर्वस्वी आनंद आम्हाला आहे. तर ही प्रतियोगिता किंवा ही स्पर्धा आम्ही सातत्याने मॉनिटर करत होतो, बघत होतो. सेमीफायनलला भारत ऑस्ट्रेलियाच्या सामन्याला आम्ही सगळ्याच महिलांना खेळच्या घेऊन गेलो होतो आणि ती मॅच दाखवली होती. ती देखील अति चुरशीची मॅच आम्ही जिंकलो होतो. आम्हाला आशा होती की फायनलचं मॅच आम्ही जिंकू. त्याच पद्धतीने आजच्या आमच्या भारतीय महिलांनी तो इतिहास रचलेला आहे. साऊथ आफ्रिकेला संपूर्ण ऑल आउट करून त्या ठिकाणी जवळजवळ 60 रननी भारतीय संघ जिंकलेला आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि म्हणून आम्ही आज दिवाळी या ठिकाणी साजरी करत आहोत. आज तुळशीची लग्न आहेत. तुळशीची लग्न संध्याकाळी लागली, पण त्याचा खरा आनंद आता संध्याकाळी मॅच जिंकल्यानंतर या ठिकाणी घेतलेला आहोत. आणि आम्हाला प्रचंड आनंद आहे. आणि भारतीय महिला टीमला आम्ही खेडवासियांच्या वतीनं, रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.